बघा, अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. जर सुरेशचे आजचे वय 10 वर्ष असेल तर अजयचे आजचे वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, इथं अशोक, इथं सुरेश आणि इथं अजय, तिघांची नावं लक्ष द्या. गणित सोडवायचं कसं? इथं गणित म्हणते सुरेशचे आजचे वय 10 वर्ष, सुरेशचं आजचं वय 10 वर्ष, यावरून आपण अशोकचं वय काढू शकतो. अशोकचं वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी. अशोकचं वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी म्हणजे 10ची दुप्पट. 10 गुणिला 2 आणि वजा 5, अर्थात 10 दोन्ही 20 वजा 5 ही वजाबाकी 15, अर्थात 15 वर्ष हे वय आहे अशोकचं. आता गणित म्हणते की या अशोकचं वय अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त. या अशोकचं हे 15 वर्ष वय अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त. या अजयचं वय उदाहरणार्थ x चे 1/3 आणि त्यामध्ये 8 मिळवायचे म्हणजे ह्या अशोकचं वय मिळते. अशोकचं वय अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त, ही अशा पद्धतीची मांडणी. किंवा कोणत्या संख्येच्या 1/3 मध्ये 8 मिळवले म्हणजे उत्तर 15 येते, असा सुद्धा अर्थ. लक्ष द्या. 15 बराबर x1 सोबत गुणाकार 1x म्हणजेच x छेदस्थानी 3 अधिक 8. आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अंश अधिक असेल तर मिळवणे, वजा असेल तर वजा करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा 3 8 24 अधिक x आणि भागीला 3. आता लेकरांनो, हे 3 15 कडे जाताना गुणिला स्वरूपात बराबर x अधिक 24. 15 3 45 समोर किंवा 45 कडे इथंच करा. येताना 24 वजा स्वरूपात समोर x आणि ही वजाबाकी काय तर 21 वर्ष बराबर x. अर्थात प्रश्नामध्ये अजयचं आजचं वय किती असा प्रश्न, 21 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.